मेहनत करता, प्रामाणिकपणे जगता, तरीही आयुष्यात सतत अडचणी का येतात? असा प्रश्न तुम्हालाही पडतो का? कदाचित यामागे नशीब नाही तर आपल्या नकळत होत असलेल्या काही चुका कारणीभूत असू शकतात. श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीत अशा 9 चुका सांगितल्या आहेत, ज्या हळूहळू माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यापैकी एखादी चूक कदाचित तुमच्याकडूनही होत असेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीतून या 9 चुका उद्ध्वस्त कर तुमचं आयुष्य. काही लोक खूप मेहनत करतात, प्रामाणिकपणे जगतात, तरीही त्यांना मनशांती, यश आणि आनंद मिळत नाही. त्यामागे नेहमीच नशीब कारणीभूत नसते. अनेकदा आपल्या नकळत होणाऱ्या काही चुका आपल्या आयुष्याला चुकीच्या दिशेने घेऊन जातात. माणसाचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नसतो, तर तो त्याच्या चुकीच्या सवयी आणि विचारांमध्ये असतो. आज आपण अशाच 9 चुका जाणून घेणार आहोत, ज्या आयुष्य हळूहळू उद्ध्वस्त करतात. जर तुम्ही या चुका वेळेत ओळखल्या आणि सुधारल्या तर जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चूक नंबर 1, स्वतःवर विश्वास न ठेवणे. स्वामी समर्थ म्हणतात, ज्या माणसाला स्वतःवर विश्वास नसतो त्याला जगातील कोणतीही शक्ती पुढे नेऊ शकत नाही. अनेक लोक एखादे काम सुरू करण्यापूर्वीच म्हणतात, हे माझ्याकडून होणार नाही. अशा नकारात्मक विचारांमुळे संधी हातातून निघून जातात. पण लक्षात ठेवा, आत्मविश्वास म्हणजे अहंकार नाही. आत्मविश्वास म्हणजे स्वामींवर श्रद्धा ठेवून स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवणे. जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला संकटही हरवू शकत नाही. चूक नंबर 2, सतत नकारात्मक विचार करणे. मनात कायम भीती, चिंता आणि शंका ठेवणारा माणूस स्वतःचे नुकसान स्वतःच करत असतो. नकारात्मक विचारांमुळे निर्णय चुकतात, नाती तुटतात आणि मन अशांत राहते. स्वामी समर्थांनी नेहमी सकारात्मक विचार करण्याचा संदेश दिला आहे. जेव्हा मनात वाईट विचार येतात तेव्हा स्वामींचे नामस्मरण करा, कारण जिथे श्रद्धा असते तिथे भीती राहत नाही. चूक नंबर 3, इतरांशी तुलना करणे. आज अनेक लोक सोशल मीडियावर दुसऱ्यांचे सुख पाहून स्वतःला कमी समजतात. स्वामींच्या दृष्टीने प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. प्रत्येकाचा प्रवास, कर्म आणि वेळ वेगळी असते. तुलना केल्याने आनंद नष्ट होतो आणि मत्सर वाढतो. म्हणून स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या. दुसऱ्यांच्या यशाने प्रेरणा घ्या, पण स्वतःला कधी कमी समजू नका. चूक नंबर 4, रागावर नियंत्रण न ठेवणे. रागाच्या भारात घेतलेला एक निर्णय संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. रागामुळे नाती तुटतात, शब्द दुखावतात आणि नंतर पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही. स्वामी समर्थांनी संयमाला खूप महत्त्व दिले आहे. राग आला की काही क्षण शांत राहा, नामस्मरण करा आणि मगच निर्णय घ्या. जो स्वतःच्या रागावर विजय मिळवतो तोच खऱ्या अर्थाने बलवान असतो. चूक नंबर 5, वेळेची किंमत न समजणे. वेळ हा जीवनातील सर्वात मौल्यवान खजिना आहे. पैसे हरवले तर पुन्हा मिळू शकतात, पण गेलेली वेळ कधीच परत येत नाही. आजचे काम उद्यावर ढकलण्याची सवय अनेकांचे आयुष्य मागे ठेवते. स्वामी समर्थांची शिकवण सांगते की प्रत्येक दिवस हा ईश्वराने दिलेली नवीन संधी आहे, म्हणून प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करा. चूक नंबर 6, वाईट संगतीत राहणे. माणूस ज्या संगतीत राहतो तसाच तो बनत जातो. वाईट मित्र, चुकीच्या सवयी आणि नकारात्मक वातावरण हळूहळू माणसाची विचारशक्ती नष्ट करते. स्वामी समर्थांनी सदैव चांगल्या संगतीत राहण्याचा आग्रह धरला. जिथे सत्य, प्रामाणिकपणा, भक्ती आणि सकारात्मकता आहे तिथेच राहा, कारण योग्य संगत जीवन घडवते तर चुकीची संगत आयुष्य उद्ध्वस्त करते. चूक नंबर 7, अहंकार बाळगणे. अहंकार हा माणसाचा पतनाचे सर्वात मोठे कारण असतो. ज्ञानाचा, पैशाचा, सौंदर्याचा किंवा पदाचा गर्व फार काळ टिकत नाही. स्वामी समर्थांनी नम्रतेला सर्वात मोठा गुण मानला आहे. जो जितका नम्र असतो त्याला तितकाच मान आणि आशीर्वाद मिळतो. म्हणून यश मिळाले तरी जमिनीवर राहा आणि प्रत्येक गोष्टीसाठी ईश्वराचे आभार माना. चूक नंबर 8, कर्म न करता फक्त नशिबावर अवलंबून राहणे. काही लोक म्हणतात नशिबात असेल तरच होईल, पण स्वामी समर्थांनी कधीही आळशीपणाला प्रोत्साहन दिले नाही. श्रद्धा असावी, पण त्याच्यासोबत प्रामाणिक प्रयत्नही असावेत. शेतकरी पीक पेरल्याशिवाय पीक येत नाही, त्याचप्रमाणे प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही. स्वामींचा आशीर्वाद त्यालाच मिळतो जो कर्म करत राहतो. चूक नंबर 9 आणि सगळ्यात महत्त्वाची, स्वामींचे नामस्मरण आणि कृतज्ञता विसरणे. जीवनात सुख आले की अनेक लोक देवाला विसरतात आणि दुःख आले की देवाला दोष देतात. ही सर्वात मोठी चूक आहे. स्वामी समर्थांनी प्रत्येक परिस्थितीत श्रद्धा ठेवण्याचा संदेश दिला आहे. दररोज काही मिनिटं मनापासून नामस्मरण करा. जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. कृतज्ञ मनात समाधान निर्माण होते आणि समाधानातूनच खरा आनंद मिळतो. तर या व्हिडिओतून आपल्याला काय निष्कर्ष मिळतो, तर या 9 चुका दिसायला छोट्या वाटतात, पण हळूहळू त्या माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. 1, स्वतःवर विश्वास ठेवा.
दुसरी, सकारात्मक विचार करा. तिसरी, कोणाशीही तुलना करू नका. चौथी, रागावर नियंत्रण ठेवा. पाचवी, वेळेची किंमत ओळखा. सहावी, चांगली संगत निवडा. सातवा, अहंकार सोडा. आठवा, प्रामाणिक कर्म करा. आणि नववी, रोज श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. जर तुम्ही आजपासून या शिकवणी आचरणात आणल्या तर तुमच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडतील. शेवटी फक्त एकच, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही स्वामींची कृपा आणि विश्वास कायम मनात ठेवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. आपल्या स्वामी भक्त मित्रमैत्रिणींसोबत आणि परिवारासोबत शेअर करा. आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.